प्रसूतीचे प्रसंग आलेले आहेत. मानवी समूहाचं वैशिष्ट्य असं की आजवर मानवी समूहाला अनेक मोठी संकट आली, पण त्या संकटावरती मात करून हा मानवी समूह पुन्हा उभा राहिलेला आहे. ते या सगळ्या गोष्टींची धडका घेणं, पुढं उभं राहणं हा माणसाचा प्रकृती आहे. पण हे त्याला बळ देण्याचं काम कोणी केलेलं आहे, मला वाटतं पुस्तकाने केलेलं आहे. त्यामुळे आज कोरोनाचं सावट दूर झालेलं नाही आहे. रुग्णसंख्या कमी होती, मृत्यूचा दर कमी होतोय, म्हणून आपण सगळ्यांनी इतके निर्धास्त होण्याचं काही एक कारण नाही. आपल्या सगळ्यांची मनं ही निराशेने ग्रासलेली आहे, भीतीने काळवंडलेली आहे. अशा काळामध्ये आपल्याला सकारात्मक ऊर्जा देण्याचं काम हे केवळ ग्रंथच करू शकतात. आणि म्हणून भाकरी ही पोटाची गरज, पण भावना जागवायला आणि मन फुलवायला विचारच उपयोगी पडतात. आणि ते विचार आपल्याला केवळ आणि केवळ पुस्तकातून मिळू शकतात. शरीरासाठी आवश्यक असणारी जीवनसत्व ही आपल्याला अन्नातून मिळतात, पण आपल्या मन आणि बुद्धीची सुद्धा एक गरज आहे. ती जीवनसत्व आपल्याला कुठून मिळतात? आपल्याला केवळ वाचनाचे मानवी जीवनातलं जे स्थान आहे ते आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि आपण गेली 16 वर्ष एक वाचन चळवळ चालवत आहात. मला अतिशय आनंद होतो की महाराष्ट्राच्या वाचन संस्कृतीचा जर इतिहास लिहिला गेला तर त्यामध्ये आटपाडीचं नाव आणि तुमच्या या समूहाचं नाव हे सुवर्णाक्षराने जोडलं जाईल. केवळ वाचनाला आपण घेतलेला अशा प्रकारचा उपक्रम आपण गेली 16 वर्ष अव्याहतपणे चालवत आहात. बंधू भगिनींनो, आपल्या भारतीय समाजाचा जर आपण विचार केला तर आपली जी वाचनाची आवड आहे ती श्रवणातून निर्माण झालेली आहे. आपल्याकडे श्रवण संस्कृती समृद्ध होती, म्हणून आपल्याकडे उत्तम वाचन संस्कृती निर्माण झाली. म्हणजे ज्या वेळेला पुस्तकांचा शोध लागलेला नव्हता, शिक्षण एका विशिष्ट वर्गापुरतं मर्यादित होतं, अशा वेळी कीर्तनकारांनी या समाजाचं प्रबोधन करण्याचं मोठं काम केलेलं आहे. आणि वक्त्यांनी या सगळ्या मंडळींनी कीर्ती ज्ञानपोळी चालवली. आपल्याकडे एक प्रश्न अनेकदा विचारला जातो की लिहिणं श्रेष्ठ आहे का बोलणं श्रेष्ठ आहे? तर जे लिखित साहित्य महत्वाचं की वाचिक साहित्य महत्वाचं? जे लेखणीतून निर्माण होतं ते लिखित आणि जे वाणीतून उत्पन्न होतं ते वाचिक. मला असं वाटतं की साहित्याचं पहिलं रूप आहे. एक आप्पासाहेब गडगे असं म्हणत असत की अरण्यामध्ये जर 2 माणसं एकमेकांना भेटली तर प्रथम ती एकमेकांशी बोलतील, इतकं बोलणं स्वाभाविक आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण प्रथम त्यांनी ती सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहून घेतली. ऐशी अक्षरे रसिके मिळाली अशी प्रज्ञा असणाऱ्या ज्ञानदेवांनी सुद्धा साहित्याचं हे जे पहिलं रूप आहे ते प्रधान मानलं. आणि कौरव पांडवांच्या युद्धामध्ये शेवटी हतबल झालेल्या शासनाला उभं करण्यासाठी सगळी शस्त्र बाजूला ठेवली आणि वक्तृत्वाचं शस्त्र हातामध्ये घेतलं आणि गीता सांगितलं. त्यामुळे लिहिणं श्रेष्ठ का बोलणं श्रेष्ठ? मला असं वाटतं की लिहिणं आणि बोलणं ही दोन्ही साहित्य संस्कृतीची महत्वाची रूप आहे आणि त्यांना संस्कृतीच्या गाभाऱ्यामध्ये समान स्थान आहे. म्हणजे लेखक कागदावरती लिहितात आणि वक्ते श्रोत्यांच्या काळजावरती लिहितात आणि त्यामुळे या दोघांचंही महत्व खूप आहे. म्हणून वाचन संस्कृतीचा विकास आपल्या समाजामध्ये कसा झाला याचा विचार करत असताना आपली वाचनाची आवड श्रवणातून वाचनाकडे अशी झाली आहे ते आपण सगळ्यांनी आवर्जून लक्षामध्ये घेतलं. हे सांगायचं कारण काय? आपण पहा, पूर्वी छोटी छोटी खेळी जरी असली तरी तिथे कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम हे अखंड सुरू असायचे. चातुर्मासामध्ये एक व्यक्ती वाचते आणि बाकीच्या व्यक्ती ऐकतात असं दृश्य आपल्याला सर्रास दिसायचं. रामनवमीचे उत्सव व्हायचे, मोठ्या निमित्ताने उत्सव व्हायचे आणि अशा वेळेला कीर्तन प्रवचन सुरू असायचं. भागवत सप्ताह असायचा, ज्ञानेश्वरी सप्ताह असायचा, गाथीचं वाचन व्हायचं, दासबोधाचं वाचन व्हायचं आणि या श्रवणातून आपल्या समाजाची जी आवड आहे ती वाचनाकडे निर्माण झालेली. आपण सगळ्यांनी जर आपलं बालपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्या मनामध्ये वाचनाविषयीचा हा एक ओढा आहे तो कसा निर्माण झाला? त्याला आपल्या कानावरती जे पडलं त्यातून निर्माण झालेलं. मला आठवत आहे मी ज्यावेळेस शाळेमध्ये शिकत होतो, माझ्या पिढीची जी मंडळी त्यांच्यामध्ये असते त्यांचा अनुभव तोच असेल की आपली पिढी ज्यावेळेस शाळेमध्ये शिकत होती त्या काळामध्ये पद्धतच अशी होती की
जनगण मन तुमचं झालं की शाळेतले शिक्षक पुढे येऊन एखादी उत्तम कविता वाचून दाखवत असत आणि त्या कवीचा परिचय करून देत असत. मला आठवते की ग. माडगूळकरांच्या कवितेने त्या काळामध्ये अशा सगळ्या उपक्रमांची सुरुवात होत असे. का तर ते महाराष्ट्र वाल्मिकी श्रेष्ठ कवी, कर्तृत्वाचं आणि कवितेचे एक उत्तुंग शिखर म्हणून त्यांचा परिचय करून दिला जातो. आणि मग हे राष्ट्रगीत झाल्यानंतर बाई किंवा शाळेतले सर एक रोज बोधकथा सांगायची आणि ती बोधकथा ऐकल्यानंतरच मुलांनी वर्गामध्ये जायचं आणि मग शाळा सुरू व्हायची. असे ते सगळे दिवस होते आणि त्या एकेका छोट्या छोट्या गोष्टीमध्ये केवढी मोठी ताकद होती तुम्हाला सांगतो. एकदा शिक्षक आले राष्ट्रगीत झाल्यानंतर आणि त्यांनी बोधकथा सांगायला सुरुवात केली. म्हणाले की पूर्वी आपल्या देशामध्ये गुरुकुल पद्धती अस्तित्वात होती आणि मग शिष्याने गुरुच्या घरी राहायचं, त्यांनी सेवा करायची, ज्ञान मिळवायचं आणि जाताना गुरुला काहीतरी दक्षिणा म्हणून द्यायचं. तर आता एका शिष्याची पाळी आली, त्याचं सगळं शिक्षण पूर्ण झालं, जाताना गुरुंना काहीतरी पुढे दक्षिणा द्यायची. शिष्याने विचार केला की आपण गुरुंना गुरुदक्षिणा तर देणारच आहोत, पण जाता जाता गुरुची परीक्षा घ्यायला काय हरकत आहे. बहुतेक तो शिष्य पुण्यातला असण्याची शक्यता नाकारता येत अशी फिरकी घेण्याचा विचार हा पुण्यातला विद्यार्थी करू शकतो. त्यामुळे मग त्या शिष्याने असं ठरवलं की आपण आपल्या गुरूंची परीक्षा घ्यायची आणि त्यासाठी त्यांनी काय केलं असेल तर बागेमधलं एक फुलपाखरू त्यांनी पकडलं आपल्या उंजळीने आणि त्यांनी ठरवलं की शिक्षकांना प्रश्न विचारायचा गुरुजींना की माझ्या हातामधली जी वस्तू आहे ती जिवंत आहे की मृत आहे. समजा गुरूंनी असं उत्तर दिलं की तुझ्या हातातली वस्तू मेलेली आहे, मृत आहे, तर फुलपाखराला हवेमध्ये सोडून द्यायचं. आणि समजा गुरुजींनी उत्तर दिलं की तुझ्या हातामधली वस्तू ही जिवंत आहे, तर फुलपाखराला उंजळीमध्येच मारून टाकायचं, चिमटीमध्ये पकडून. पण गुरु त्यांच्यापेक्षा हुशार होते. त्यावेळेला हा शिष्य पुढे आला आणि गुरूंना म्हणाला की माझ्या हातामधली वस्तू जिवंत आहे की मृत आहे. तर त्यावेळेला गुरुजी म्हणाले या प्रश्नाचं उत्तर तुझ्याच हातामध्ये आहे. मला सांगा, आपण आयुष्यामध्ये जे काही बरं वाईट करतो त्याचं सगळं उत्तरदायित्व हे आपल्याकडे असतं. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, असं वामनराव पै यांनी म्हटलेलं आहे. पण एका छोट्या गोष्टीने केवढा मोठा संस्कार केला. आता सध्या पेशव्यांच्या वरती मालिका सध्या दूरचित्रवाहिनीवर सुरू आहे. पण रामशास्त्री प्रभूंची एक अतिशय सुंदर अशी गोष्ट त्या काळामध्ये बाईंनी सांगितलेली आहे. म्हणजे एकदा पेशवेंबाईंना मोह असा झाला की आपण रामशास्त्री प्रभूंची परीक्षा घेऊया. आणि मग पेशवेंबाईंनी काय करावं तर पुण्यातल्या सगळ्या ज्या सुवासिनी होत्या त्यांना हळदी कुंकवासाठी बोलवलं आणि हळदी कुंकू त्यांना दिलं. रामशास्त्री प्रभूंच्या पत्नीलाही बोलवलं होतं आणि हळदी कुंकू दिल्यानंतर जाताना प्रत्येक सुवासिनीला सोन्याच्या बांगड्या भेट म्हणून दिल्या, सौभाग्याचे देणं म्हणून. आता सगळ्या बायकांनी ते स्वीकारलं. रामशास्त्री प्रभूंच्या पत्नीला अतिशय अवघडल्यासारखं झालं. आपला नवरा एवढा निस्पृह, कुठल्याही गोष्टीचा स्वीकार न करणार आणि इथे तर पेशवेंबाईंनी दिलेली भेटवस्तू आपल्याला स्वीकारावी लागते. त्या अतिशय दबलेल्या मनस्थितीमध्ये घरी आल्या आणि त्यांनी रामशास्त्री प्रभूंना सांगितलं की आज माझी खरोखरच इच्छा नव्हती, आधी कुंकू म्हणून मी त्या ठिकाणी गेले, पण पेशवेंबाईंनी या सोन्याच्या बांगड्या दिल्या त्या मला स्वीकाराव्या लागल्या, का तर सौभाग्याचं देणं आहे म्हणून. रामशास्त्री प्रभूने फक्त हसले आणि ते त्या बांगड्या घेऊन शनिवारवाड्यावरती आले आणि त्या बांगड्या त्यांनी पेशवेंबाईंना परत दिल्या आणि एकच वाक्य म्हणाले, वहिनी साहेब तुमचं प्रेम आम्ही घेतलं, हे निर्माल्य परत करत आहोत. ही छोटीशी बोधक कथा, पण ती मनामध्ये केवढा मोठा एक संस्कार निर्माण करून गेली. या सगळ्या गोष्टीतून आपण वाचनाकडे वळलेलो आहे. म्हणजे मला आठवते की माझ्या लहानपणी घरातला एखादा तरी वडीलधारा माणूस गावातल्या एखाद्या तरी वाचनालयाचा आधी सभासद असायचा. त्या योगी ते पुस्तक घरामध्ये यायचं. मग वडीलधारी माणसं वाचायची, दुपारच्या वेळामध्ये महिला वाचायच्या, मग मुलं त्यातली पानं उलगडून पाहायची आणि मग हळूहळू मुखपृष्ठ, त्या पुस्तकाचं शीर्षक, त्याची अर्पण पत्रिका आणि त्यातून त्या पुस्तकाच्या आशयाकडे जाणं, हा जो भाग आहे तो सगळा घडत होता. आज वाचनातून किती एक आत्मिक आनंद मिळतो आणि अनुभूती मिळते याविषयी चर्चा करण्यासाठी आपण हे व्याख्यान ठेवलेलं आहे. पण आज परिस्थिती काय निर्माण झालेली आहे, आमच्या घरातूनच आज साहित्य संस्कृती हद्दपार होते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे
सकाळी कुठल्याही गावामध्ये मंदिरातून काकड आरतीचे आवाज यायचे. आता ते आवाज येत नाही. काकड आरती हा प्रकारे नव्या पिढीला कितपत माहीत असेल की नाही याविषयी शंका निर्माण होते. म्हणजे आपली सकाळ जी होते की सकाळी आपल्या मोबाईलवरती कोणाचा तरी मेसेज आलेला असतो आणि पहिलं काम ते असतं की मोबाईलमध्ये काय काय घडलेलं राहते, कोणाचा SMS आला, किती लोकांनी लाईक केलं, किती कमेंट आल्या. ही प्रवृत्ती म्हणजे आज तंत्रज्ञानाने आमचं संबंध जीवन व्यापून टाकलेलं आहे. खरे तर प्रेम करण्यासाठी आहे, पण आज आपण माणसांचा वापर करायला लागलो आणि तंत्रज्ञानावर प्रेम करायला लागलोय. अशी एकूण सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज आटपाडीसारख्या ठिकाणी परिस्थिती चांगली असेल, पण आपण महानगरांचा जर विचार केला तर तिथे मुलांना शाळेमध्ये जायला 1 तास लागतो, शाळेतून घरी यायला 1 तास लागतो, शाळेमध्ये 6-7 तास, आणि पुन्हा घरी आल्यानंतर आईच्या आवडीचा 1 क्लास, बापाच्या आवडीचा 1 क्लास, हे करून ते पोरग घरी आल्यानंतर संपूर्ण घराचा ताबा हा दूरचित्र वाहिन्यांनी घेतलेला असतो. म्हणजे आपल्या अपॉइंटमेंट डायरीमध्ये ही मुलं जर घेतली तर या मुलांच्या जीवनशैलीमध्ये वाचनाला कुठेही स्थान नाही. आपली सगळी मोठी माणसं बघा, आज सगळी असो, राजकारणात असो, समाजकारणात असो, नोकरी व्यवसाय करणारी असो, त्यांच्याही या जीवनशैलीमध्ये आज कुठेही वाचनाला स्थान राहिलेलं नाही आहे. कारण पूर्वी इतर कुठलीच आकर्षणं नव्हती, त्यामुळं वाचन हेच मनोरंजनाचं एक महत्वाचं साधन होतं. आज एक तर दूरचित्र वाहिन्यांचं आकर्षण, पुन्हा मोबाईल सारखं एक तंत्रज्ञान आलेलं आहे की ज्याने तुम्हाला सगळं तुमचा वेळ त्याच्यामध्ये बांधून टाकलेला आहे. या सगळ्यामध्ये वाचन कधी करायचं हा खरा एक महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे. पण आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की माहिती तंत्रज्ञानामुळे माहितीचा साठा प्रचंड उपलब्ध आहे, पण माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. शेवटी ते ज्ञान तुम्हाला पुस्तकातूनच मिळणार आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या वाट्याला एकच आयुष्य आलेलं आहे. एकाच जीवनामध्ये अनेक जीवन जगल्याचा अनुभव की आपल्याला केवळ पुस्तकं देऊ शकतात. मला सांगा, मगाशी नासन इनामदारांचा उल्लेख आपल्या देशमुख सरांनी केला, पडळकर सरांनी केला. नासन इनामदारांनी काय केलं, सगळा जो ऐतिहासिक कालखंड आहे तो त्यांच्या साहित्य कृतीतून आपल्यासमोर उभा केला. खरं तर समकाल म्हणजे आत्ता जो काळ आहे त्याची रूप साहित्यातून मांडण्याचं काम तुलनेनं सोपं असतं. कारण तो काळ सगळ्यांना माहीत असतो, कारण आसपास त्या सगळ्या गोष्टी घडत असतात. पण जो काळ लेखकांनी पाहिलेला नाही, जो काळ वाचकांनी पाहिलेला नाही, जो काळ पूर्वसुरींच्या अभिजात साहित्य कृतीतून आणि इतिहासातल्या पानापानातून धुक्याच्या अनेक पदर लपेटून उभा आहे, तो विश्वसनीयरित्या वाचकांच्या समोर उभा करणं हे केवढं मोठं आव्हान असतं. नासन इनामदार, शिवाजी सावंत, रणजित देसाई यासारख्या लेखकांनी ते केलं. म्हणजे ही सगळी मंडळी, बाबासाहेब पुरंदरे, या सगळ्या लोकांचं लेखन वाचत असताना आपण इतिहासाच्या पानामध्ये जातो आणि आपण कुठल्या तरी किल्ल्यावरती आहोत, आपल्याला तलवारीचा खणखणाट ऐकायला येतो, आपल्याला मावळ्यांची गर्जना ऐकायला येते आणि आपण इतिहासामध्ये राहतो. 2-3 दिवसांपासून चितमपल्ली, मारुती चितमपल्ली यांचं नाव आपल्याला सातत्याने वर्तमानपत्रामध्ये वाचनात येते. चितमपल्लींनी काय केलं, आपल्या सगळ्यांना जंगलाची, रानाची, वनाची एक सफर घडवली. चितमपल्लींचं सगळं लेखन वाचत असताना आपल्याला असं वाटतं की आपण कुठेतरी रानातून, वनातून, जंगलातून फिरतो आहोत आणि ते पशु, पक्षी, प्राणी सगळे आमच्याशी बोलत आहेत. त्यामुळे त्या प्रकारच्या जीवनाचा अनुभव आपल्याला देण्याचं काम हे चितमपल्लींसारखे लेखक, अतुल दामणकर सारखा लेखक यांनी वाघावरती लिहिलेलं आहे, माधव गाडगे यांच्यासारखे लेखक हे पर्यावरण विशेष लिहितात. म्हणजे मला सांगा, एकाच आयुष्यामध्ये एवढे सगळे अनुभव आपल्याला देण्याचं सामर्थ्य हे केवळ आणि केवळ वाचनामध्ये. अच्युत गोडबोलेंचं लेखन ज्यावेळेला आपण वाचतो त्यावेळेला आपल्याला अर्थांपासून मनापर्यंत आणि त्यांच्या मुशाफिरीपासून संगणक युगामध्ये आज काय घडणार आहे, मानसशास्त्र काय आहे, किती वेगवेगळे धर्मकारण, अर्थकारण, राजकारण, समाजकारण, ज्ञान, विज्ञान, इतिहास, संस्कृती, ही सगळी भारतीय संस्कृतीची जी अष्टांग आहेत, केवळ भारतीयच नव्हे तर जागतिक संस्कृतीला समृद्ध करणारी ही अष्टांग आहे, ही सगळी आपल्याला समजली पाहिजेत की नाही. ही समजण्यासाठी आपल्याला वाचनाशिवाय दुसरा पर्याय नाही.
डॉक्टर APJ अब्दुल कलाम ज्यावेळेला मुंबईच्या IIT मध्ये गेलेले होते तेव्हा तिथल्या एका मुलाने त्यांचं भाषण झाल्यानंतर त्यांना प्रश्न विचारला की कलाम सर, तुम्ही इंजिनियरही आहात आणि तुम्ही कविताही करता, हे कसं काय शक्य आहे? त्यावेळेला डॉक्टर APJ अब्दुल कलाम त्या मुलाला असं म्हणाले की माझं इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातलं ज्ञान आणि माझी कविता ही ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होईल, ज्या ठिकाणी छेदेल एकमेकाला, दॅट विल बी द पॉइंट ऑफ क्रिएटिव्हिटी. इथे खरं सर्जनाचा आरंभबिंदू असणार आहे. आज आपण आकरण आपल्या सगळ्यांभोवती आपण बांधून घेतलेले आहे. मी इंजिनियर आहे, माझा साहित्याचा काय संबंध? मी डॉक्टर आहे, माझा नाटकाचा काय संबंध? मी आर्किटेक्ट आहे, माझा संगीताचा काय संबंध? मी राजकारणी आहे, माझा खेळाचा काय संबंध? जीवनाची सगळी क्षेत्र महत्वाची आहेत आणि यामुळे जीवनाला परिपूर्णता प्राप्त होत असते. म्हणून आपण वाचन सुद्धा सर्वंकष केलं पाहिजे. सगळ्या प्रकारचं लेखन वाचन हे आपण केलं पाहिजे. म्हणजे लहानपणी ज्यावेळेला आपण घास खायला सुरुवात करतो, आईच्या दुधापासून आपण वेगळे होतो आणि अन्न म्हणून आपण काही पदार्थ खायला सुरुवात करतो, त्यावेळेला वयाच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंत आपण सगळ्या प्रकारचे पदार्थ खातो आणि मग आपल्या असं लक्षात येतं की अरे, पेढा हा पदार्थ म्हणून चांगला आहे, पण माझी पचनशक्ती दुबळी आहे, मला पेढा पदार्थ पचणार. मला मेथीची भाजी खूप आवडते, पण मला पित्ताचा त्रास आहे, त्यामुळे मला मेथीची भाजी चालणार. तसं तुम्ही वयाच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंत सर्व प्रकारचं वाचन हे केलं पाहिजे. जसं तुम्हाला एकांगी अनुभवाला एकच एक प्रकारचं वाचन केलं तर तुमचं व्यक्तिमत्व हे एकांगी राहण्याची शक्यता आहे. म्हणून सर्व प्रकारचं वाचन तुम्ही केलं पाहिजे आणि त्या वाचनातून तुमचं व्यक्तिमत्व हे तुम्ही बहुआयामी केलं पाहिजे. वाचनामध्ये हे सामर्थ्य आहे की तुमचं व्यक्तिमत्व वाचनामुळे अधिक प्रगल्भ होतं, अधिक जाणतं होतं. तुम्ही जीवनाविषयी, जगण्याविषयी अधिक गांभीर्याने विचार करायला लागता आणि तुम्ही काल जसे असता तसे तुम्ही दुसऱ्या दिवशी असत नाही, त्यापेक्षा अधिक प्रगल्भ झालेले असतात. याचं कारण विचार. हे विचारांच्या मधलं मोठं सामर्थ्य आहे. कुठलीही क्रांती ही प्रथम मनामध्ये होत असते आणि नंतर आचार, विचार आणि उच्चारातून तिचं प्रकटीकरण घडत असतं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आत्ताच आपण जन्मशताब्दी साजरी केली. अण्णाभाऊंच्या मनामध्ये ही क्रांती कशामुळे निर्माण झाली? दास कॅपिटल सारखा मार्क्सचा ग्रंथ त्यांनी वाचला, एक तर मार्क्समुळे आणि दुसरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. बाबासाहेबांच्या मनामध्ये ही क्रांती कशामुळे निर्माण झाली? ग्रंथांच्या मध्ये निर्माण झाली. जी 1932 साली येवल्याला जी अस्पृश्यता परिषद भरलेली होती, त्या परिषदेच्या अध्यक्षपदावरून बोलताना बाबासाहेब असं म्हणाले होते, मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही, कारण हिंदू समाज ही एक मजलेदार इमारत आहे. या इमारतीमध्ये जो वरच्या मजल्यावरती तो श्रेष्ठ समजला जातो, जो खालच्या मजल्यावरती तो कनिष्ठ समजला जातो. वरच्या मजल्यावरचा माणूस कितीही भ्रष्ट असला तरी तो आयुष्यभर श्रेष्ठ समजला जातो आणि खालच्या मजल्यावरचा माणूस कितीही श्रेष्ठ असला तरी आयुष्यभर कनिष्ठ समजला जातो. या इमारतीला कसलाही जिना नाही. माणसांनी निर्माण केलेल्या माणसांच्या तुरुंगात मी स्वतः राहणार नाही आणि माझ्या दलित बांधवांनाही मी राहू देणार नाही. विचारांचा सुरुंग लावून हा तुरुंग आम्ही फोडून टाकल्याशिवाय राहणार नाही, असं बाबासाहेबांनी म्हटलं. आणि बाबासाहेबांनी चिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र आपल्याला दिला. आणि ही प्रेरणा कुठून मिळाली? तर विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. एवढे सारे अनर्थ एका अविद्येने झाले. म्हणून शिकलं पाहिजे, वाचलं पाहिजे. ही भूमिका त्यांनी मांडली. मला सांगण्याचा उद्देश असा की मराठी साहित्यामध्ये वेगवेगळे प्रवाह आजवर आले, पण दलित साहित्याच्या प्रवाहाने जे मोठे योगदान दिलेलं आहे ते खूप मोठं आहे. शंकरराव खरात साहेबांची जन्मशताब्दी आपण साजरी करतो आहोत आणि पिढ्यानपिढ्या भोगलेल्या यातनांची आणि दुःखांची विदारकता किती प्रचंड आहे ही सगळी दलित आत्मकथनं वाचताना आपल्या लक्षामध्ये येते. आणि हे चौकटी बाहेरचं जग काय आहे जे अण्णाभाऊ साठेंनी आपल्या लेखनातून दाखवलं, जे दया पवारांनी दाखवलं, जे शंकरराव खरातांनी दाखवलं, जे शांताबाई कांबळेंनी दाखवलं, माधव कोंडविलकरांनी दाखवलं आणि प्रस्थापित साहित्य व्यवहाराला या मंडळींनी एक प्रकारचा धक्का दिला. हे सगळं आपण वाचलं पाहिजे. केवळ आनंद देणारं, दुःख देणारं आणि
एक स्वतःच्याच मर्यादित कोशामध्ये आपल्याला जगण्याची उर्मी निर्माण करणार असं लेखन वाचून चालणार नाही. कष्टकऱ्यांचं जग काय, श्रमिकांचं जग काय, वंचितांचं जग काय हे सुद्धा आपल्याला सगळं समजलं पाहिजे. आणि म्हणून हे जे विचारांचे वेगवेगळे पेच आहेत, म्हणून आह साळुंकेंचं लेखन आपण वाचलं पाहिजे, हरिनरकेंचं लेखन आपण वाचलं पाहिजे, नगर कुरुटकरांचं लेखन आपण वाचलं पाहिजे, प्राचार्य शिवाजीराव भोसले त्यांचं लेखन आपण वाचलं पाहिजे. शेवटी आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की आपण एक विशिष्ट विचारधारा वाचनाची सुद्धा निवडली की आपण दुसरीकडे डोकूनही पाहत नाही. तसं नाही, आपण सर्व प्रकारचं वाचलं पाहिजे आणि त्या वाचनातून जो एक विचारांचा मार्ग आपल्याला सापडेल त्या मार्गावरून पुढे जाण्यामध्ये खरी जीवनाची धन्यता आहे आणि ती धन्यता आपण निश्चितपणाने अनुभवली पाहिजे असं मला वाटतं. म्हणून एकच एक प्रकारचं वाचन तुम्ही करू नका, सर्वंकष तुम्ही वाचा की ज्यातून तुमच्या बुद्धीचा विकास हा होईल. आपल्याकडे असं नेहमी म्हटलं जातं की एव्हरी एक्सेसिंग इज पॉयझन. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा विषाकडे नेणार असतो. त्यामुळे एका विशिष्ट विचारसरणीचं वाचन हे सुद्धा तुम्हाला एका विशिष्ट वैचारिक कडेलोटाकडे नेणार असतं. त्यामुळं टोकाची आसक्ती आणि टोकाची विरक्ती या दोन्ही गोष्टी जीवनाला एका टोकावरतीच आणून उभं करतात. त्यामुळे जीवनामध्ये सुवर्ण मध्य साधून पुढे कसं जाता येऊ शकतं याचा विचार देणारी जी पुस्तकं आहेत ती आपण वाचली पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की जे साधं सोपं असं वाचावं असं वाटतं तिथून खरं वाचनाची आपण सुरुवात केली पाहिजे आणि सगळ्या प्रकारचं वाचन आपण केलं पाहिजे. आज आपण सगळे गेली 16 वर्ष हा उपक्रम चालवतात, पण पुढच्या पिढीचं वाचनाचं काय होणार हा एक मोठा प्रश्न आज समाजातल्या सगळ्याच जाणत्या मंडळींना भेडसावतोय. मला असं वाटतं की मुलांनी वाचावं असं जर वाटत असेल तर प्रथम पालकांनी आणि शिक्षकांनी वाचणं हे खूप महत्वाचं आहे. याचे कारण वडीलधारी माणसं जर वाचताना दिसली तर मुलं वाचणार. त्यामुळं आज हिरो आणि आयडॉल्स यांच्यामध्ये गल्लत निर्माण झालेली आहे. याचं कारण सत्ता, संपत्ती, प्रसिद्धी, पैसा याच्या बळावरती कोणी हिरो होऊ शकतो, पण आयडॉल्स हे आपल्या आचार, विचार आणि उच्चारातून समाजाला एक दिशा दाखवण्याचं काम करत असतात. आणि अशी खरेखुरी आयडॉल्स कोण आहेत हे आपल्याला वाचल्याशिवाय कळत नाही. म्हणून बाबा अंतिमचं चरित्र काय, सिंधुताई सपकाळांचं काय, ही माणसं कशी घडली, अभयभंग, राणीभंग, प्रकाश आमटे ही सगळी माणसं कशा प्रकारचं काम करतायत, रवींद्र कोल्हे, स्मिता कोल्हे, ही आज आपल्या समाज जीवनातले जे खरेखुरी आयडॉल्स आहेत त्यांची चरित्र आज आपण वाचली पाहिजे. आणि या चित्रपटातल्या खोट्या हिरोंच्या पेक्षा हे समाज जीवनातले जे खरेखुरी हिरो आहेत त्यांच्याविषयीचं जर आकर्षण आपल्या मनामध्ये निर्माण व्हावं असं वाटत असेल तर तरुण पिढीच्या हातामध्ये ही सगळी जी पुस्तकं आहेत ती आपण दिली पाहिजे. आणि मला असं वाटतं की एक काळ असा होता की आमच्या देशातले सगळे राजकारणी ते उत्तम साहित्यिक आणि उत्तम वाचक होते. आपण महात्मा गांधींचं उदाहरण घ्या. महात्मा गांधींचं लेखन आपण त्यांचं सत्याचे प्रयोग सारखं पुस्तक वाचा किंवा माय एक्सपिरियन्सेस विथ ट्रूथ सारखं गांधीजींचं लेखन हे अगदी साधं सोपं सरळ. विनोबांचं लेखन आपण घ्या, गीताई वाचा, किती साधं सोपं सरळ लेखन आहे. आणि काळजाला भिडणारं लेखन कसं करावं हे त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे. ही सगळी मंडळी साहित्यप्रेमी होती राजकारणामध्ये असलेली. एकीकडे स्वातंत्र्याचा एवढा संग्राम पेटलेला होता, पण या लोकांचं लेखन आणि वाचन हे थोडंही थांबलेलं नव्हतं. त्यामुळं गांधीजींना एका पत्रकाराने विचारले की गायीविषयी तुम्हाला काय वाटतं. गांधीजींनी फार छान शब्दामध्ये सांगितले, तुम्ही काऊ इज ए पोएम ऑफ पिटी, गाय ही कारुण्याची कविता आहे. मला असं वाटतं की गायीचं इतकं उत्तम वर्णन अन्य कुठल्याही शब्दामध्ये करता येणं शक्य नाही. आणि म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू सारखे संवेदनशील राजकारणी की डिस्कवरी ऑफ इंडिया सारखा ग्रंथ लिहिल्यानंतर त्याची जी अर्पण पत्रिका आहे ती आपल्या पत्नीला अर्पण केलं आहे. आणि ज्या या जगामध्ये नाही, टू कमला हु इज नो मोर, आपण त्या पानावरती काही वेळ बघतो. स्वातंत्र्यवीर सावरकर, आता लोकमान्यांची स्मृती शताब्दी आपण साजरी केली, पण लोकमान्यांचं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय वर्णन केलं. महाराष्ट्राच्या विभूषणाला, आर्य धर्माच्या अभिमानाला, नीतिमत्तेच्या निपुणतेला, स्वदेश प्रीतीच्या उद्भवाला त्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना त्रिवार वर्णन. मला वाटतं की टिळकांचं इतकं यथार्थ वर्णन दुसरं कोणी करू शकेल असं मला वाटतं. आणि मग
ही जी परंपरा आहे साहित्यिकांनी साहित्यप्रेमी असण्याची ती आज दुर्मिळ होत चाललेली आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सारखं एक व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्राला लाभलं आणि ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्राला प्रगतीचे वेग घ्यायचे आहेत पण त्या प्रगतीला एक विचारांचं अधिष्ठान असलं पाहिजे अशी भूमिका मांडली. आणि मग महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ असेल, लोकसाहित्य समिती असेल, विश्वकोश निर्मिती मंडळ असेल, या सगळ्यांची निर्मिती त्याने केली. त्यामागं तोच उद्देश होता. आज आपल्या मानदेशाचा अभिमान म्हणून सांगितलं पाहिजे की गदिमांना विधान परिषदेवरती यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी निमंत्रित केले. आणि संवेदनशील राजकारणी कसा असावा म्हणजे गदिमांचं कौतुक करताना चव्हाण साहेबांनी असं म्हटलंय की गदिमा अण्णा मी जर राजा असतो तर सोन्याचे तोडे तुमच्या हातामध्ये घातले असते. म्हणजे एक संवेदनशील राजकारणी आणि एक कवी श्रेष्ठ या दोघांच्या मधलं नातं कसं असू शकतं या आजच्या काळामध्ये खूप दुर्मिळ झालेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की समाजामध्ये जे जे काही प्रतिकूल घडतं वाईट घडतं हे राजकारणामध्ये घडतं असं म्हटलं जातं पण असं नाही. एक संस्कारक्षम कविता त्यांनी उत्तम लिहिलेली आहे. त्यामुळे कवितेची ताकद काय जे अनेक शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही. एका कवितेमध्ये ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये काही वर्षापूर्वी मोठा पूर आलेला होता, सगळ्या वर्तमानपत्रांनी अग्रलेख दिले, सगळं जनजीवन निष्कळ होऊन गेलं, हजारो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, सगळ्यांनी अग्रलेख लिहिले. विठ्ठल वाघांनी 4च ओळी दिल्या होत्या. नाव गेले गाव गेले आकाश तेही फाटले ते शिवाया माणसांचे हात पिके वाटे. ही कवितेची ताकद आहे. त्यामुळं गदिमांच्या कविता ऐकल्याशिवाय नाचरे मोरा न ऐकता एकही मुलगा मोठा होऊ शकणार नाही. हे आपल्या संस्कृतीने दिलेलं आहे. एवढं मोठं एक संगीत आपल्याकडे साहित्याची मोठी ताकद आहे. योगी अरविंद जे पूर्वाश्रमीचे अरविंद घोष आणि ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याची प्रज्वलित झालेली ज्योत अधिक प्रज्वलित केली हे त्यांचं मोठं श्रेय आहे. त्या अरविंद घोषांचं जीवन कसं होतं ते भारतीय संस्कृतीतला स देखील त्यांच्या कानावरती पडणार नाही याची दक्षता त्यांच्या वडिलांनी घेतलेली होती. आणि त्यांना परदेशातल्या एका ख्रिश्चन कुटुंबामध्ये शिकण्यासाठी ठेवलेलं होतं आणि त्या धर्मगुरूंना ताकद दिलेली होती घोषांच्या वडिलांनी की यांच्या कानावरती मातृभाषेतला एक शब्दही पडता कामा नये आणि यांना भारत ही आपली भूमी असं वाटता कामा नये. पण तिथे ICS होण्यासाठी गेलेले अरविंद लोटस अँड डॅगर नावाच्या एका संघटनेच्या संपर्कामध्ये आले आणि तिथे आल्यानंतर मॅक्स मुलर या विद्वानाने उपनिषदांचा जो इंग्रजी अनुवाद केलेला होता त्याचा सेफ हा शब्द त्यांच्या कानावरती पडला आणि वेदांताचा एक कवरसा त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचला. आणि ते अरविंद भारताच्या ओढीने भारतामध्ये आले. स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी मोठं योगदान दिलं आणि पुढे योगी अरविंद झाले. त्यांना आत्मिक प्रकाश त्यांचा उजळल्यानंतर ही साहित्यामधली मोठी ताकद आहे असं मला वाटतं. मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांची मृत्युंजय ही कादंबरी वाचली नाही असा वाचक मराठीमध्ये आपल्याला दिसणार नाही. अशा पद्धतीने एक कादंबरीकार घडले असतील की शिवाजी सावंतांनी गोव्याला जो अखेरचा श्वास घेतला तो माझ्या मांडीवरती घेतला. त्या दुर्दैवी क्षणाचा मी साक्षीदार. पण मृत्युंजय ही कादंबरी कशी निर्माण झाली? शिवाजी सावंत आणि त्यांच्या मित्रांनी शिवाजी सावंत आग्र्याला शिकत असताना केल्या किंवा परांजपे लिखित अंगराजकर्ण नावाची एकांकिका ती बसवलेली आहे आणि त्या एकांकिकेमध्ये स्पष्ट शब्दोच्चार आणि राजबिंड रूप त्यामुळे श्रीकृष्णाची भूमिका ही शिवाजी सावंतांच्याकडे आलेली होती आणि त्यांचा जो मित्र आहे तो श्रीकृष्णाची भूमिका पार पाडत होता. पण रथचक्र उद्धरणाच्या वेळी कर्णांनी उच्चारलेलं प्रत्येक वाक्य हे शिवाजीरावांच्या अंतःकरणामध्ये एखाद्या बाणाप्रमाणे रुतून बसलं आणि मृत्युंजय या अजरामर साहित्यकृतीचं ते शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या एका व्यासपीठावरती पडलेलं. म्हणजे मला सांगा शिवाजी सावंतांनी अंगराजकर्ण ही एकांकिका बसवली. ही मुळामध्ये एक साहित्यकृती ही वाचनामध्ये आली. त्यातून मृत्युंजयसारखी एक महाकादंबरी निर्माण झाली की जी सावंतांनी वयाच्या 23व्या वर्षी लिहिली. कसली ही कौटुंबिक पार्श्वभूमी नाही, सांस्कृतिक पार्श्वभूमी नाही. कोल्हापूरला शिकत असताना BA ला केदारनाथ मिश्र यांचं कर्ण हे खंडकाव्य त्यांच्या वाचनात आलं आणि त्यांनी ते इतके भारावून गेले की कर्ण हा त्यांच्या मननाचा आणि चिंतनाचा विषय झाला. आणि या मृत्युंजय कादंबरीने घडवलेला इतिहास
आज आपण मानदेशामध्ये बोलतो म्हणून आवर्जून सांगितलं पाहिजे की शिवाजी सावंतांनी कोल्हापूरला राजाराम हायस्कूलमध्ये शिकत असताना ठरवलं की ही कादंबरी आपण लिहायची आणि त्यासाठी आपण कुरुक्षेत्राचा प्रवास करायचा. आता मला सांगा, राजाराम हायस्कूलमध्ये शिकवणारा एक शिक्षक काय पगार असेल त्या काळामध्ये आणि सुट्टी कशी मिळणार. पण कोल्हापूरच्या सरकारी दवाखान्याचे जे डॉक्टर पाथरकर त्यांनी शिवाजी सावंतांना आजारी पाडलं आणि त्यांना 3 महिन्याची रजा मंजूर झाली आणि मग शिवाजी सावंत निघाले. डॉक्टरांनी बोगस सर्टिफिकेट देण्याची प्रथा इतकी जुनी आहे, पण त्यातून एक उत्तम कलाकृती निर्माण झाली आपण लक्षात घेतली. आणि मग त्या काळामध्ये कोल्हापूरकरांनी त्यांना 8 दिवसात 1800 रुपये जमा करून दिले. त्यातला पहिला 125 रुपयाचा चेक होता तो चित्रकपश्री बालजी पेंढारकरांचा होता. आणि मग शिवाजी सावंत कुरुक्षेत्रावर गेले, 3 महिने राहिले, सगळे संदर्भ तपासले. ही कादंबरी प्रकाशित करण्यासाठी महाराष्ट्रातला एकही प्रकाशक त्यावेळेला तयार नव्हता. सगळेजण नाकारत होते कादंबरी. आज अशी वेळ आहे की मृत्युंजयच्या 27 आवृत्त्या निघालेल्या आहे आणि असा एकही दिवस जात नाही की मृत्युंजय या कादंबरीची एकही प्रत विकली गेली नाही. इंग्रजी सह भारतातल्या 16 भाषांमध्ये ती अनुवादित झालेली आहे, पण ही कादंबरी प्रकाशित करायला कोणी तयार नाही. मग शिवाजी सावंतांनी काय करावं तर पंचवटीवरती आले, गदिमांना अण्णांना भेटले आणि म्हणाले तुम्ही ही कादंबरी वाचा आणि कुणाला तरी ही कादंबरी प्रकाशित करायला सांगा. गदिमांनी ही कादंबरी वाचली. त्यांनी कॉन्टिनेंटलच्या अनंतराव कुलकर्णींना फोन करून सांगितलं की तुम्ही ही कादंबरी प्रकाशित करा. आणि त्यावेळेला गदिमांचे शब्द असे होते, अनंतरावांना उच्चारलेले, की मुलगी नाकी डोळी नीटच आहे, तुम्ही करून घ्यायला हरकत नाही. आणि मग अनंतरावांनी ती कादंबरी प्रकाशित केली आणि घडवलेला इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मी शिवाजी सावंतांच्या मला खूप जवळून सहवास लाभला. मला आठवत आहे की पायलट शिवाजी सावंतांना भेटायला यायचे आणि म्हणायचे की तुमची कादंबरी आम्ही विमानामध्ये ठेवलेली असते, कसोटीचे प्रसंग आले की ती आम्हाला बळ देते. बुद्धिबळपटू त्यांना भेटायला यायचे. खरं तर बुद्धिबळाचा आणि एखाद्या पौराणिक कादंबरीचा काय संदर्भ, पण ते शिवाजी सावंतांना सांगायचे की तुमच्या या कादंबरीमुळे आम्हाला बळ मिळेल. काश्मीरमध्ये ज्याला हजरतबागचं प्रकरण घडलेलं होतं आणि लोकसत्ताचे संपादक माधव गडकरी त्या ठिकाणी गेलेले होते, तर त्यांनी तिथल्या हिंदी सैनिकांना विचारलं. आतमध्ये अतिरेक्यांना रसद पुरवली जात होती आणि बाहेर आपले सैनिक विमनस्क मनस्थितीमध्ये लढत होते. गडकरींनी विचारलं की या कठीण परिस्थितीने तुम्ही कसे काय लढू शकता. त्यावेळेला एका हिंदी सैनिकांनी खिशातून मृत्युंजयची हिंदी प्रत बाहेर काढली आणि म्हणाले याच्या बळावरती आज आम्ही लढतो. त्यामुळे ही साहित्यामधली मोठी ताकद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत असत की उद्या माझ्या घरावरती जप्ती आली, माझ्या घरातले दागदागिने सोनं नाणं सगळं गेलं तरी चालेल, पण माझ्या ग्रंथांना जर कुणी हात चावला तर मी ते कधीही सहन करणार नाही. कारण ज्यावेळी सगळ्या जगाने मला अंधाराच्या खाईमध्ये ढकललेलं होतं, त्यावेळेला मला प्रकाशवाटा दाखवण्याचं काम हे केवळ आणि केवळ पुस्तकाने केलेलं आहे. हे मानवी जीवनातलं पुस्तकाचं महत्वाचं स्थान आहे असं मला वाटतं. त्यामुळे आपण सगळ्यांनी हे वाचलं पाहिजे, विनोदी साहित्य वाचलं पाहिजे. आचार्य अत्रेंच्या सारखा माणूस म्हणजे अष्टपैलू आणि चतुरस्त्र हे शब्द सुद्धा फिके पडावे इतकं विलक्षण रसायन असलेलं हे व्यक्तिमत्व कसं घडलं. आज आपण जीवनातल्या छोट्या छोट्या प्रसंगाने बावरून जातो, गांगरून जातो. मला असं वाटतं की आजची जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीने अत्रेंचं मी कसा झालो हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे. आज व्यंकटेश माडगुळकरांचं कोवळे दिवस हे पुस्तक वाचलं पाहिजे. आपल्या गदिमांचं वाटेवरच्या सावल्यासारखं पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे. की आयुष्यामध्ये ऊन खूप होतं, पण या उन्हामध्ये सावल्या देणारी कोण कोण माणसं त्यांना भेटली. गदिमांच्या जन्मशताब्दीचा प्रारंभ जो झाला पुण्यामध्ये तो माझ्या व्याख्यानाने झाला. आणि गदिमांच्या लेखनाचं एक वैशिष्ट्य असं, गदिमांचं आपल्याला फक्त काव्य लेखनच माहितीये, गीत लेखन माहितीये. गीत रामायणामुळे गदिमा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण गदिमांनी ज्या कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या, नाटकं लिहिली आणि विशेषतः जे आत्मपद लेखन लिहिलं ते किती महत्वाचं. आणि गदिमांच्या आत्मपद लेखनाचं वैशिष्ट्य असं की ज्यांनी त्यांना आयुष्यामध्ये कणभर मदत केली त्यांच्याविषयीची मनभर कृतज्ञता ही गदिमांच्या लेखनामध्ये आपल्याला दिसते. त्यांनी वि. स. खांडेकरांच्या संदर्भातला एक सुंदर प्रसंग वाटेवरच्या सावल्यामध्ये लिहिलेला. काय घडलं होतं तर गदिमांच्या कुटुंबियांची म्हणजे वडिलांची बदली झालेली होती आणि गदिमा त्यावेळेला कोल्हापूरला गेलेले होते. आचार्य अत्रेंनी त्यांना सांगितलं की आपण कोल्हापूरला जा
तुम्हाला कुठल्या तरी चित्रपटामध्ये काहीतरी काम मिळवून देण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करेन. गदिमा कोल्हापूरला गेले, कुठेतरी राहायचं, कुठेतरी खायचं, जीवनामध्ये कसल्याही प्रकारची स्थिरता नाही. त्यावेळेला ते वि. स. खांडेकरांच्याकडे लेखनिक म्हणून काम पाहत होते. आणि असंच एक दिवस काम करून घरी आले तर व्यंकटेश तात्या आले तितक्यात. आणि आल्यानंतर व्यंकटेश तात्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. गरिमाने विचारलं, तात्या काय झालं रडायला? व्यंकटेश तात्या म्हणाले की आपल्या वडिलांची बदली झालेली आहे आणि गावातल्या लोकांनी आपल्या बैलगाड्या अडवल्यात कारण देणेकऱ्यांची देणी आपण देऊ शकलेलो नाही आणि म्हणून वडील खूप दुःखी आहेत आणि पैशाची काहीतरी व्यवस्था तू करावी म्हणून मी या ठिकाणी आलो. गदिमांच्याही डोळ्यामध्ये पाणी, तात्यांच्याही डोळ्यामध्ये पाणी. गदिमांनी स्वतःला सावरलं. ते वि. स. खांडेकरांच्याकडे गेले. खांडेकर म्हणाले, माडगुळकर तुम्ही आत्ताच गेला होतात आणि परत कसे काय आलात? गदिमा म्हणाले की खांडेकर तुम्ही मला 50 रुपये उसने देऊ शकाल का? तर खांडेकर गेले आतमध्ये. त्यांनी 50 रुपये आणले आणि गदिमांच्या हातामध्ये दिले. गदिमांनी त्या पुस्तकामध्ये असं लिहिलं की ते 50 रुपये खांडेकरांच्या दृष्टीने फार महत्वाचे नव्हते, पण त्या 50 रुपयांनी माझ्या आयुष्यामध्ये मला काय मिळालं? एक तर ते 50 रुपये मिळाल्यामुळे मी गावी जाऊ शकलो, देणेकऱ्यांची देणी फेडू शकलो, त्या गाड्या ज्या देणेकऱ्यांनी अडवून ठेवलेल्या होत्या त्या परत सोडू शकलो आणि मुख्य म्हणजे आपला मुलगा आपल्या घरासाठी काहीतरी करू शकतो असा आत्मविश्वास मी आई वडिलांच्या मनामध्ये निर्माण करू शकतो. हे सगळं गदिमांचं लेखन वाचल्यानंतर आज आपण ग्रामीण भागामधली जी माणसं आहोत, मुळामध्ये मानदेशातली असो किंवा आमच्या सोलापूर जिल्ह्यातली माणसं असो, दुष्काळाचा आपल्याला सतत सामना करावा लागतो, सतत संकट आहे. आणि या संकटातही कसं उभं राहायचं हे गदिमा, तात्या, शंकरराव खरात या सगळ्यांचं लेखन वाचल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येते. आज आपल्या सगळ्यांची मनं जी आहे ती भीतीने काळवंडलेली आहे, निराशेने ग्रासलेली आहे. आपण यातून उठून उभा राहू की नाही अशा प्रकारचा एक नैराश्यवाद सगळीकडे आज आपल्याला डोकावताना दिसतोय. अशा पार्श्वभूमीवरती हे सगळं लेखन आपण वाचलं पाहिजे असं मला वाटतं. आणि आज अनुवादाचं दालन तर केवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपल्या सगळ्यांच्यासाठी खुलं झालेलं आहे. इतर भाषेच्या उत्तम कलाकृती या मराठीमध्ये अनुवादित होत आहेत आणि त्यामुळे तिथली भाषा, संस्कृती शेवटी जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, माणसाच्या रक्ताचा रंग लालच आहे, त्याच्या घामाचा वास तोच आहे, त्याच्या आकृती चव खारटच आहे. त्यामुळे भावभावना सगळीकडे किती सारख्या आहेत हे आपल्याला या सगळ्या साहित्यकृती वाचल्यानंतर लक्षामध्ये येते. आणि मला आज असं जाणवतं की तुम्ही कुठल्याही माध्यमातून वाचा, ही पुस्तकं वाचा, ऑडिओ पुस्तकं ऐका, पण वाचनाशी तुमचा संबंध हा जोडला गेलाच पाहिजे. आणि जसं आजकाल डॉक्टर सांगतात की तुम्ही व्यायाम केला नाही तर तुम्हाला जेवण करण्याचा अधिकार नाही, इतकं व्यायामाचं आणि जेवणाचं नातं आहे. मला असं वाटतं की वाचनाचं सुद्धा तसंच आहे. तुम्ही एक पान जरी वाचलं नाही, आज काहीतरी एखादा नवीन विचार आत्मसात केला नाही तर आज आपला दिवस फुकट गेला काय याचा सुद्धा विचार तुम्ही निश्चितपणाने केला पाहिजे. तेव्हा ही आपल्याला अंतरंगाला समृद्ध करणारीच गोष्ट आहे वाचन ही. त्यामुळे सुधारणांचा रथ कितीही वेगाने धावला तरी त्याचं सारथ्य संस्कृतीने केलं पाहिजे असं माझे गुरु प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणत असत. आणि त्यामुळे ते असं सांगायचे की पक्वान्नांचा गुणाकार झाला तरी जीवनसत्वांचा भागाकार होता कामा नये. आज सगळीकडे प्रचंड समृद्धी आहे, गाड्या आहेत, घोडे, तंत्रज्ञान आहे, सगळ्या वस्तूंनी घरं भरलेली आहेत, पण पुस्तकांना स्थान असू नये जीवनामध्ये ही फार भयानक गोष्ट आहे. तर बंधू भगिनीनो, आपण तुम्ही मला दिसताय, मी तुम्हाला दिसतोय, पण एकमेकांच्या मुद्रेवरचे भाव आपल्याला अनुभवता येत नाही तरी आपण वक्तृत्वाचा आनंद घेतो आहोत. तर हे सगळं असं जे गमतीशीर वातावरणात निर्माण झालेलं आहे या पार्श्वभूमीवरती सुद्धा बापूंचा वाढदिवस आपण इतक्या वेगळ्या पद्धतीने साजरा करत आहात आणि समारोपासाठी आपण मला बोलवलं. त्यामुळं दिनेशजी, पडळकर सर आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले आमचे मित्र खवडे सर या सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आपण सुद्धा सर्व मंडळी, वाचन करणं सोपं आहे, पुस्तक कधी बाजूला ठेवता येते, पण तरी सुद्धा व्याख्यान सुद्धा या पद्धतीने ऐकलं पाहिजे अशा प्रकारच्या भावनेने आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला. मी बापूंना वाढदिवसाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांना परमेश्वराने दीर्घायुरारोग्य द्यावं, कारण समाजात साहित्याभिमुख समाज घडण्यासाठी, पुस्तकाभिमुख समाज घडण्यासाठी बापूंच्या सारख्या माणसांचं
या समाजामध्ये असणं, त्यांना निर्यायुष्य मिळणं, त्यांनी कार्यरत असणं, वाचन संस्कृतीला बळ देणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. त्यामुळे बापूंसारखे मित्र ही केवळ आटपाडीकरांची नव्हे तर आम्हा सारस्वतांची सुद्धा एक मोठी श्रीमंती असं मला वाटतं. त्यामुळे बापूंना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांच्यावर प्रेम करणारी आपण सगळी मंडळी त्यांनी हा सुंदर योग घडवून आणला त्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद देतो. आणि आता कवडे सर काय अध्यक्षीय भाषण करतात त्याची उत्सुकता मलाही आहे. तेव्हा आपणा सर्वांना आदराने अभिवादन करून मी आपली रजा घेतो. सर खूप आनंद झाला. आजचा आनंदाचा दिवस तुम्ही आणखी आनंदित केला आणि आम्हाला आठवण झाली ती प्राचार्य शिवाजीराव भोसले सर यांच्या व्याख्यानांची. कोणताही प्रसिद्ध लेखक आणि त्या लेखकाचा आशय तुम्ही सोडलेला नाही. डॉक्टर अभय बंग असू द्या, बाबा आमटे असू द्या, डॉक्टर रवींद्र कोहले यासारख्या समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या मान्यवरांचाही आपण इथं परामर्श घेतला आणि आम्हाला पण आता पुढचे 365 दिवस उत्साही. पण सर आम्ही सांगतो की एवढ्यावर आम्ही समाधानी नाही तर तुम्हाला परत आमच्या आटपाडीमध्ये येऊन चांगल्या पद्धतीनं प्रत्यक्षात भेटून तुम्हाला हा कार्यक्रम करावा लागेल हीच आम्ही अपेक्षा करतो. आणि लक्षात असू द्या की तुम्ही 2 ते 3 वेळा उल्लेख केला की गेली 16 वर्ष चाललेलं व्यासपीठ आहे. अखंडित ठेवण्याचा हे व्यासपीठ आमचा प्रयत्न आहे. या व्याख्यानमालेच्या परंपरेमध्ये आपलं नाव नक्कीच सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल असं मला वाटतं. आणि या आमच्या कार्यालाही तुम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत. बापूसाहेबांच्या प्रेमाने तुम्ही इथे या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली त्याबद्दलही आम्ही तुमचं मनापासून धन्यवाद मानतो. आता आम्हाला उत्सुकता लागलेली आहे, आपल्या सर्वांना उत्सुकता लागलेली आहे की आमचा कोणताही वाचन कट्ट्याचा कार्यक्रम असू द्या किंवा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कार्यक्रम असू द्या, आमच्या पाठीवर संघर्षाची थाप टाकणारे आणि आम्हाला लहान सहान गोष्टीमध्ये सुद्धा मार्गदर्शन करणारे आदरणीय सुभाष कवडे सर यांना आम्ही या सगळ्या कार्यक्रमाचं म्हणजे पहिल्यापासून शेवटच्या कार्यक्रमाचा सगळा इतिवृत्तांत सरांना माहिती, सरांच्या मार्गदर्शनातून किंवा सरांच्या कल्पकतेतूनच आम्ही या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांच्या अनमोल विचार ऐकण्याची आम्हाला उत्सुकता लागलेली आहे. तर आदरणीय सुभाष कवडे सर यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करा. धन्यवाद. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ह्या प्रकीर्त संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय ऐकू येत आहे? हो. माननीय मिलिंदजी सर, या वाचन कट्टा श्री दिनेशजी देशमुख, प्राध्यापक विजयसिंह, सूत्रसंचालन करणारे मित्र प्राध्यापक श्री कृष्ण पुणेकर सर, रामदास सर आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले समूहाचे सर्व सभासद बंधू आणि खूप चिंतनगर्भ अशा प्रकारचं व्याख्यान आपण या ठिकाणी ऐकलेलं आहे. त्यामुळे औपचारिकता त्या नात्याने 5-7 मिनिटांमध्ये मी माझा अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी पुढच्या व्यक्त करणार आहे. आता सर म्हणतात एका विचित्र वातावरणामध्ये आपण आजच्या या कार्यक्रमात सामोरं जातो आहोत. एकीकडे भयग्रस्त वातावरण आहे, आपल्याला शिक्षक तरी देखील आपली 15 वर्षाची बापूसाहेबांच्या वाढदिवसाची साहित्यिक उपक्रमाची परंपरा आहे ती खंडित करायची नाही. म्हणून आपण परिश्रमपूर्वक यावर्षी 5 दिवसाचा वाचन सप्ताह कार्यक्रम आयोजित केला. मी मिलिंदजी जोशी सरांच्या अर्ध्या मिनिटामध्ये त्या 5 दिवसामध्ये पण पहिल्या दिवशी माझे वाचनानुभव या परिस्थितीत घेतला. शंकरराव खरातांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून त्यांच्या साहित्यावरती एक परिसंवाद घेतला, एक कवी संमेलन घेतलं, एक महत्वाचा कार्यक्रम घेतला बालवाचक मेळावा की त्याच्यामध्ये शालेय विद्यार्थी सहभागी झालेले होते. मगाशी पडळकर या ठिकाणी या मंदिरावरती काल कळत चढवण्याचं काम
आपण केलेलं आहे. बापूसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपलं व्याख्यान खरं तर बापूसाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी याच्यापेक्षा आणखी जास्त काही मला अपेक्षित असं वाटत नाही. कारण वाचन संस्काराची पेरणी समाजात करणं याच्यासाठी बापूसाहेब करतात. आणि जोशी सरांनी तो विषय एक मुद्दा अत्यंत प्रकट मित्रांनो सर्वोत्कृष्ट सर्व क्षेत्रातलं हे नेहमी त्यांनी वाचन करावं तुम्हाला जगण्याची उत्तम तेव्हा खूप चांगला विचार घेऊन आजच्या आपल्या वाचन सप्ताह या ठिकाणी सप्ताह करतो आहोत. बापूसाहेबांचं कार्यक्षेत्र, त्यांचं व्यक्तित्व, त्यांचं नेतृत्व हे चौफेर आहे असं आम्ही म्हणतो. एक बहुआयामी व्यक्तित्व असणार ते एक आपल्या आटपाडी तालुक्याचे नेते आहेत. त्याच्याही पेक्षा कोणत्याही गोष्टीमध्ये उत्कृष्टतेचा ध्यास असणारं ते एक श्रीमंतपणाचं व्यक्तित्व आम्हाला वाटतं. जे काम करायचं त्या क्षेत्रामध्ये आपण जायचं ते उत्कृष्टच करायचं अशा प्रकारची त्यांची नेहमी धारणा असते. आणि त्या दृष्टीने जे चांगले जगी त्याचा करा स्वीकार या भावनेतनं त्यांचं सर्व क्षेत्रामधलं काम चालू आहे. मग ते सहकार क्षेत्र असू देत, सामाजिक क्षेत्र असू देत, क्रीडा क्षेत्र असू देत, राजकीय क्षेत्र तर आहेतच. या सगळ्यामध्ये जे जे चांगलं आहे ते चांगलं घ्यायचं आणि आपल्या समाजाला चांगलं बनवायचं, आपल्या भोवताल चांगला करायचा या भावनेतनं त्यांना वाटत. साहित्यप्रेमी, कलाप्रेमी अशा विविध अंगांनी आमचा आणि त्यांचा सातत्याने मी नुकतेच घडलेले एक दोन छोटे एक मिनिटाचे प्रसंग फक्त सांगतो. म्हणजे त्याच्यामधनं त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी कोरोना महामारीचा काळ आहे, ग्रस्त आहे. तुम्ही छान मांडणी केली एकूण सगळ्या वातावरणाची आणि त्याच्यामध्ये त्या वातावरणामध्ये पुस्तकं ही आपणासाठी दीपस्तंभ आहे. पुस्तक हातात घेऊन चला. तुम्ही या महामारीच्या याच्यातनं, या दुःखातनं, संकटातनं सुंदरपणे जगू शकाल असा एक अनमोल विचार तुम्ही दिला. एक गेल्या महिन्यामध्ये असेल किंवा व्यायामाचे प्रेमी ते दररोज 1 तास मैदानावरती असतात, दररोज नसतात. काही दिवसांपूर्वी त्यांचे मित्र आणि ते स्वतः मैदानावर आल्यानंतर मित्रांनी सुचवले की आपण थोडस जरा अंग गरम होणं म्हणावं, आपण कोरोनाची चाचणी करून घेऊया. हा सुंदर प्रसंग आहे. म्हणजे माणूस समाजामध्ये नवी दृष्टी कसा पेरतो. तर बाबूसाहेब म्हणजे ठीक आहे करूया आपण कोरोनाची चाचणी. 7-8 मित्र होते, सगळे मैदानावरती होते. उद्या संध्याकाळी 6 वाजता म्हणले आपण या ठिकाणी यायचं आणि दवाखान्यात जाऊन आपण कोरोनाची चाचणी करायची. ते मित्र आले, चला म्हणजे चाचणी करूया. तर ते म्हणजे चला जाऊया. तसं नाही म्हणजे आता आपण सगळ्यांनी 10 किलोमीटर धावायचं, रनिंग करायचं सगळ्यांनी 10 किलोमीटर. आणि ज्याचं पूर्ण होईल त्याला कोरोना झालेला नाही आणि त्याला होणार नाही ही आपली चाचणी म्हणजे. सगळ्या मित्रांना आश्चर्य वाटले, धावायला सुरुवात केली. आणि जोशी सर विशेष अभिमानाने कौतुकाची बाब की 1 तास 20 मिनिटांमध्ये बापूसाहेबांनी नॉनस्टॉप 10 किलोमीटर अंतर रनिंग करून पूर्ण केले. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रामध्ये काही वृत्तपत्राची बातमी आली तेव्हा त्याचं स्पष्टीकरण बापूसाहेबांनी असं केलं की आता युवकांनी मैदानावरती येण्याची गरज आहे महाराष्ट्रातल्या तरुणांनी. आणि स्वतःला व्यायाम आणि सकस अन्नांनी बलगंड केलं पाहिजे आणि बेड अडवले नाही पाहिजे. या राज्यातल्या वृद्धांना ती रुग्णसेवा मिळू दे, त्यांना ती गरज आहे. तुम्ही कुठल्याही रोगाला बळी न पडण्यासाठी व्यायाम करा. आणि आश्चर्य म्हणजे आमच्या विनवणीमध्ये मी हा व्हिडिओ माझ्या काही मित्रांना दाखवल्यानंतर त्याच्यापासून प्रेरणा घेऊन विलवणीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे उपक्रम सुरू झाले.
माझा सांगण्याचा हा उपक्रम हेतू असा आहे की माणूस समाजामध्ये नवी दृष्टी, नवा विचार कशा पद्धतीनं कृतीनं पेरू शकतो. आधी केले मग सांगितले. मी स्वतः 10 किलोमीटर काय केलेलं आहे, धावलेलो आहे. आम्ही त्यांना भगीरथ असं म्हणतो. त्यांचं एक स्वप्न आहे की आटपाडी तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्तीला, वाडी वस्तीवरच्या व्यक्तीला पिण्याचं शुद्ध पाणी मिळालं पाहिजे, स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, आरोग्यदायी पाणी मिळालं पाहिजे, ते मोफत मिळालं पाहिजे. याच्यासाठी ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना धनगाव ते आटपाडी अशी एक पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतली. त्याच्यासाठी प्रचंड कष्ट घेतले, गाठीभेटी घेतल्या. आता ती योजना दृष्टिक्षेपात आलेली आहे. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये त्यासाठी खूप त्रास झाला, बैठका घ्याव्या लागल्या, अगदी शेतकऱ्यांना विनवण्या कराव्या लागल्या, खूप हेलपाटे घालावी लागली. त्या सगळ्या घटनांचा मी एक छोटासा साक्षीदार असल्यामुळं मला या कामाची इथं मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो. याचा कुठेही जास्त गाजावाजा नाही, कुठेही चर्चा नाही. ते यायचे, शेतकऱ्यांना भेटायचे आणि त्या योजनेला पुढे अशी काय करायची, गती द्यायची. म्हणजे अशा पद्धतीनं काम करणारे एक रसिक मनाचे बापूसाहेब आहेत. मनाने श्रीमंत असणारा माणूस असं जर दाखवायचं झालं किंवा वोट करायचं झालं तर आपणाला बापूसाहेबांच्याकडे निश्चितपणे करता येईल. आणि तुम्ही त्यांचे अत्यंत जवळचे स्नेही आहात. आपण साहित्य परिषदेच्या कामाच्या निमित्ताने बापूसाहेबांना अनेक ठिकाणी अनेक वेळा भेटलो, त्याच्यातनं त्यांच्याशी चर्चा केल्या, त्यांचं व्यक्तिमत्व जाणून घेतलं. म्हणून तुमच्या आमच्यासारखी मंडळी त्यांच्याशी मैत्री करायला काय असतात, उत्सुक असतात. आज वाचन कट्ट्याच्या माध्यमामधनं त्यांचा हा वाढदिवस तुमच्या व्याख्यानाने साजरा होतो आहे. ही एक आम्हा माणदेशी रसिकांच्या दृष्टीने अत्यंत सुवर्ण पर्वणी आहे असं मला वाटतं. हा वाचन कट्टा एक 2 वाक्यामध्ये याचं मला उमगलेलं महत्व सांगतो की मानदेशाला निसर्ग आजपर्यंत वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे जीव देत आलेले. पण दुष्काळाचा तडाखा असतोच. या वर्षी तर निसर्गाने अतिवृष्टीचा प्रचंड मोठा तडाखा मानदेशाला दिला. सगळे शेतकरी कोलमडून पडले, शेत दिसेना, पाणीच पाणी सगळीकडे दिसत आहे. अशा वेळेला मानदेशातला शेतकरी इतर शेतकऱ्या भागातल्या शेतकऱ्यांच्या तुलनेने खचून जात नाही. तो पुन्हा नव्याने उभा राहतो, नव्याने उर्मी घेतो, नव्याने ऊर्जा घेतो आणि पुन्हा तो आपल्या कामाला लागतो. दुःख सहन करण्याची शक्ती मानदेशी माणसामध्ये, मानदेशातल्या तुम्ही उल्लेख केलेल्या सगळ्या ज्येष्ठ साहित्यिकांनी काय केले, पेरलेले आहे. तुम्ही म्हणता साहित्य काय करतं, तर साहित्य माणसाच्या मनामध्ये, ग्रंथ माणसाच्या मनामध्ये अशा प्रकारची दुःखाविरुद्ध संघर्ष करण्याची एक प्रकारची प्रेरणा देतात. आपला हा जो वाचन कट्टा आहे तो नेमकं हेच काम करतो. आज जेवढे सहभागी आहेत या वाचन कट्ट्यामध्ये ते सगळे लोक एका वेगळ्या आनंदामध्ये, वेगळ्या उर्मीमध्ये, आणि त्याच्यापेक्षा या वाचन कट्ट्यामध्ये बाल वाचकांचा खूप उत्तम प्रतिसाद आहे. खूप छान मुलं वाचतायत. कालचा जो बाल वाचक मेळावा झाला त्याच्यामध्ये मुलांनी पुस्तकांचं परीक्षण सांगितलं, पुस्तकांची माहिती सांगितली. या वर्षामध्ये मी काय काय वाचलं त्याच्याविषयी ती मुलं बोलली. म्हणजे या वाचन कट्ट्याच्या माध्यमामधनं उद्याचा गुणवंत, समंजस, सुजाण, सुसंस्कृत नागरिक घडवला जातो आहे. हे याचं एक फार मोठं काय यश आहे. त्यामुळं या वाचन कट्ट्याकडे आम्ही अत्यंत आस्थेने पाहतो, अत्यंत आस्थेने याच्यामध्ये आम्ही सहभागी. आपण म्हणतो की युवक चंगळवादी होतो आहे, युवक भोगवादी होतो आहे, तो राजकारणाच्या अधीन जातो आहे, मग त्याच्यातनं भ्रष्टाचाराचे प्रश्न निर्माण होत आहेत, महिलांच्या अत्याचाराचे प्रश्न होत आहेत. तुमच्याच व्याख्यानाचा, प्रदीर्घ उत्तम व्याख्यानाचा धागा पकडून एकच वाक्य सांगतो, या सर्व सामाजिक प्रश्नांची उत्तरं आपणाला पुस्तकामध्येच फक्त मिळणार आहे. तुम्ही जे पुन्हा पुन्हा सांगितलं की कुठलाही सामाजिक प्रश्न असू देत, काही असू देत, तुम्हाला ग्रंथच शेवटी तुमच्या जीवनाची नौका पहिल्या तीरावरती सुखरूप व्यवस्थित नेणार. पण तुम्ही दुसरा एक मुद्दा
सजग केला, सावध केला की चांगलं वाचा, उत्तम वाचा. नामवंत लेखकांनी जी ग्रंथ नौका भरून ठेवलेली आहे त्याचा अंगीकार करा, त्याचा स्वीकार करा. तर आमच्या या वाचनकट्ट्याच्या सगळ्या सदस्यांना, सगळ्या आमच्या मानदेशामधल्या सर्व रसिकांना आपलं व्याख्यान एक अत्यंत चैतन्यदायी ठरलेले आहे, स्फूर्तिदायी ठरलेलं आहे. काहीतरी वाचलं पाहिजे, सतत दिसामाजिकीचं वाचित जावे. आणि तुम्ही म्हणला तसं वाचता वाचता तुम्ही लिहित जाणार आणि लिहिता लिहिता तुम्ही एक नामवंतांच्या यादीमध्ये कदाचित लेखक व्हाल. गरिमा करासाहेब यांचा तुम्ही उत्तम प्रकारे वारसा चालवाल असंही तुम्ही सांगा. जो जे वांचील तो ते लाभो, तसं जो जे वांचील तो ते वाचो. ज्याला जे आवडतं ते त्याने वाचा, पण भरपूर वाचा आणि सर्वंकष वाचा. ही आपली भूमिका आम्हा सगळ्यांना अत्यंत प्रेरणादायी ठरलेली आहे. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांच्या वतीनं बापूसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. बापूसाहेब तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. बापूसाहेब तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. तुमची चौफेर प्रगती व्हावी यात आमच्या मनापासून सदिच्छा, यात आमच्या मनापासून सदिच्छा. आणि तुमच्या चौफेर प्रगतीमध्ये मानदेशाची प्रगती घडलेली, तुमची प्रगती याचा अर्थ समाजाची प्रगती. कारण तुमच्या प्रगतीतनं समाजाला तुम्ही बरोबर घेऊन जाणार आहात. म्हणून तुम्हाला शुभेच्छा देत असताना आम्हाला खूप आनंद होतो. आणि आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या साहित्यिकांचे कर्णधार प्राध्यापक मिलिंद जोशी सरांनी आपणाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. याच्यासारखा आणखी दुसरा आनंदाचा भाग कोणता असू शकतो. त्याच्यामुळं खूप आजचा दिवस चांगला झाला. खूप आनंददायी व्याख्यान आपणाला एक ऐकायला मिळालं. सर्वंकष व्याख्यानाचे संदर्भ ऐकायला मिळाले. त्याच्याबद्दल आम्ही भरून पावलो. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मनाने श्रीमंत व्हा. घरामध्ये सर्व सगळं काही असू दे, पण पुस्तकाला सुद्धा तसंच एक सुंदर कपाट असू दे. देवघर असू दे, तसंच त्या लागून एक छोटस ग्रंथघर असू दे. हा एक तुमचा संदेश खूप मोलाचा ठरला. म्हणून माणसानं आयुष्यामध्ये खूप पैसे मिळवा, खूप चांगल्या पद्धतीने जगा, पण त्याच्याबरोबर मनाची श्रीमंती वाढवा. आणि मनाची श्रीमंती वाढवण्यासाठी फक्त आणि फक्त ग्रंथ माझे मित्र, ग्रंथ माझा सखा, ग्रंथ माझे गुरु याच्याशिवाय अन्य पर्याय नाही. मानदेशवासियांनो, मी आपणा सर्वांच्या वतीनं एवढा मोठा माणूस आज आपल्या या छोट्या कार्यक्रमाला मिळाला. खरं तर बापूसाहेबांचा वाढदिवस म्हणजे छोटा कार्यक्रम नाही, परंतु आपण एकमेकांना भेटू शकत नाही, बघू शकत नाही, तरी देखील मिळाला. त्यांनी 7 दिवसात आपल्यासाठी दिला. मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. बापूसाहेबांना मनापासून शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. हॅलो, पडळकर सर. पडळकर सर. अत्यंत रसपूर्ण शैलीमध्ये अगदी आपल्या मुखातील एक एक शब्द म्हणजे अमृताप्रमाणे होता. माननीय जोशी सरांनी आपणास केलेलं मार्गदर्शन आणि त्या मार्गदर्शनाला पुन्हा एकदा उंची प्राप्त करून देणारा आपला अध्यक्ष विचार होते. आपणास मनापासून धन्यवाद देतो. आणि मी या संपूर्ण 5 दिवस सुरू असलेल्या वाचन सप्ताह कार्यक्रमाचा आभार व्यक्त करण्यासाठी आपणासमोर आलेला आहे. मित्रहो, आज 19 ऑक्टोबर आहे. आटपाडी तालुक्याचे नेते, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, द आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा आटपाडी या शाखेचे अध्यक्ष
प्रेरणास्थान मार्गदर्शक आदरणीय अमरसिंह बापूसाहेब देशमुख यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या प्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा आटपाडी, दिशा वाचनालय आटपाडी आणि वाचन कट्टा आटपाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 5-6 दिवसांपासून गुगल मीट या माध्यमाद्वारे आपण वाचन सप्ताह कार्यक्रमांचं आयोजन केलेलं होतं. दिनांक 15 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर असा हा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमासाठी आपणा सर्वांना खऱ्या अर्थानं जी प्रेरणा मिळत असते, मार्गदर्शन मिळत असतं, ते आदरणीय अमरसिंह बापू देशमुख त्यांना मी या ठिकाणी आपणा सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि माननीय बापूसाहेबांचे आभार मानतो की अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचा हा वाचन सप्ताह आयोजन करण्यासाठी माननीय बापूसाहेबांनी आम्हा सर्वांना मान्यता दिली. त्याबद्दल बापूसाहेबांनाही शुभेच्छांनी धन्यवाद देतो. सुरुवातीला या कार्यक्रमाची सुरुवात होत असताना माझे मित्र पडळकर सरांनी सांगितल्याप्रमाणे या माणदेशामध्ये आणि माननीय बापूसाहेबांच्या प्रेरणास्थानाखाली आम्ही कोणताही कार्यक्रम साहित्यिक आयोजित करत असताना आदरणीय प्राध्यापक सुभाष कवडे सरांचं आम्हाला खूप खूप मार्गदर्शन लाभत असतं. त्यांचे विचार आम्हाला ऐकायला मिळत असतात आणि अनुकरणीय अशा प्रकारचे सरांचे विचार असतात आणि म्हणून मी कवडे सरांनाही मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की अशाच प्रकारे सर आपण भविष्य काळामध्ये सुद्धा आम्हा सर्व मानदेशवासियांना आपण वेळोवेळी मार्गदर्शन करावं. आपणच या ठिकाणी आजच्या अध्यक्षीय मार्गदर्शनाबद्दल मनापासून धन्यवाद देतो, आपलं आभार मानतो. आजच्या या वाचन सप्ताह समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या शाखेचे कार्याध्यक्ष आदरणीय प्राध्यापक मिलिंद जोशी सर यांनी अत्यंत ओघवत्या शैलीमध्ये अनेक पुस्तकांची उदाहरणं देऊन आपल्याला रसपूर्ण अशा प्रकारचं आपलं व्याख्यान सरांनी ऐकवलेलं आहे आणि खरं तर ऐकतच राहावं अशा प्रकारची वाणी सरांची आहे. आणि पडळकर सरांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे की उत्कृष्ट अशा प्रकारचे दाखले सरांनी आपल्या व्याख्यानामध्ये दिलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं पुस्तक हीच खऱ्या अर्थानं आपल्याला भविष्य काळाची दिशा देणारा एक व्यक्तिमत्व निर्माण उभं करणारा आपल्यासाठी खरोखरच ग्रंथांचं वाचन आपण केलं पाहिजे आणि सार्वत्रिक स्वरूपाचं वाचन असलं पाहिजे, त्याशिवाय आपलं व्यक्तिमत्व घडत नाही. ही भूमिका आपल्याला सरांनी सांगितली, त्याबद्दल मी प्राध्यापक मिलिंद जोशी सर यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. खरं तर हा 5-6 दिवस सुरू असलेला जो आपला कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाची खऱ्या अर्थानं कवडे सर आपल्या सगळ्यांना माहित आहे की माननीय बापूसाहेब आपणा सर्वांना प्रेरणास्थान आहेत, परंतु खऱ्या अर्थाने आपण एकमेकांशी जोडण्याचं काम आमचे मित्र अत्यंत धडपड करत असतात, अनेकांना फोन करत असतात, ज्यांच्याकडे काही नवीन मिळेल ते मिळवण्याचा प्रयत्न करत असतात आणि प्रत्येकाचं समाधान करण्याची क्षमता माझे मित्र श्री दिनेश देशमुख यांच्यामध्ये आहे आणि आम्हाला सुद्धा खऱ्या अर्थाने एक दिशा मिळत असते. खरं तर एका वेगळ्या क्षेत्रामध्ये ते काम करतात, परंतु वाचनाची गोडी त्यांनी स्वतःला लावून घेतली आणि आपल्या कुटुंबाला सुद्धा लावलेली आहे. या सगळ्या पाठीमागं म्हणजे बापूसाहेबांची प्रेरणा आहे आणि म्हणून माझे मित्र या वाचन कट्ट्याचे कार्यवाह, आमच्या पुस्तक वाचन वाकलन या स्पर्धांचे सुद्धा ते कार्यवाह आहेत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या 16 वर्षांपासून आम्ही बापूसाहेबांचा वाढदिवस हा चांगले वक्ते आणून करत असतो, विचारांचा जागर घालत असतो आणि म्हणून दिनेश देशमुख यांना मनापासून धन्यवाद देतो. माझे सहकारी प्राध्यापक श्रीकृष्ण पडळकर सर हेही अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं वक्तृत्व त्यांचं आहे, सुंदर शैली आहेत, विचार आहेत, अनेक प्रकारच्या कल्पकताही त्यांच्याकडे असतात. माझे मित्र मिलिंद वाले सर असतील, त्याचबरोबर आमच्या अमरसिंह बापू देशमुख विचारमंच आमचा आहे त्याचे सर्व सदस्य असतील, या स्पर्धेचे वाचन कट्ट्याचे सर्व सदस्य असतील, यांना या ठिकाणी मी मनापासून खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो. दिशा वाचनालय आटपाडीमध्ये आहे आणि त्याचे प्रमुख जे आहेत आदरणीय प्रकाश नामदास सर मुख्याध्यापक आहेत, सरांचं सुद्धा आम्हाला अत्यंत चांगलं सहकार्य लाभत असतं. त्यांच्या पत्नी
मॅडम असतील, आमच्या विभूती मॅडम असतील, चांडोले मॅडम असतील, मुक्तेश्वर माडगुळकर मॅडम असतील, तर अशा ह्या वाचन कट्ट्यामधील अनेक असे सगळे सहकारी आहेत की त्यांची अत्यंत मोलाची साथ आम्हाला या ठिकाणी मिळत असते. त्याचबरोबर वेळोवेळी आम्हाला खऱ्या अर्थानं या श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि द्याटपाडी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर सुभाष कारंडे सर अत्यंत मोलाचं सहकार्य करत असतात, वेळोवेळी सांगत असतात आणि माझ्यामध्ये तर शुद्ध लेखनात्मक दृष्टी आणण्याचं काम कारंडे सरांनी खऱ्या अर्थानं केलं हे मी आवर्जून सांगू इच्छितो. कारंडे सरांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय डॉक्टर सुभाष कारंडे सरांनाही मी या ठिकाणी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. त्याचबरोबर महाविद्यालयाचे आताचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर विजय लोंढे सर हेही आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन करत असतात, सहकार्य करत असतात, मदत करत असतात. त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. आपल्या या वाचन सप्ताहाच्या माध्यमातून 15 तारखेला आपण परिसंवादाचं आयोजन केलेलं होतं. यामध्ये वाचनाचे जीवनातील महत्व याचे अध्यक्ष प्राध्यापक विश्वनाथ जाधव सर होते, ज्येष्ठ साहित्यिक आटपाडीचे. यामध्ये सहभागी झालेले वक्ते होते श्रीमती वैशाली चांडोले मॅडम, जयसिंग देशमुख सर, श्री प्रसाद भडसावळे पुणे यांचं उत्कृष्ट असं मार्गदर्शन लाभलं आणि सूत्रसंचालन पडळकर सरांनी केलेलं होतं. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. 16 तारखेच्या कार्यक्रमामध्ये आपण डॉक्टर शंकरराव खरातांच्या जन्मशताब्दी निमित्त डॉक्टर शंकरराव खरात जीवन आणि साहित्य या विषयावरील परिसंवाद आयोजित केलेला होता. या परिसंवादाचे अध्यक्ष होते प्राचार्य डॉक्टर सुभाष कारंडे सर आणि या परिसंवादामध्ये सहभागी झालेले वक्ते होते सौ सारिका देशमुख मॅडम, श्री राजेंद्र होनमाने सर मुंबई आणि मी स्वतः विजय शिंदे सर. सूत्रसंचालन भावना विभूती मॅडम यांनी केलं होतं. या सर्वांना या ठिकाणी मनापासून मी धन्यवाद देतो, आभार मानतो. 17 तारखेला आपण निमंत्रितांचं कवी संमेलन आयोजित केलेलं होतं. आपल्या या व्यासपीठावर अनेक कवी आपल्या कविता सादर केलेल्या आहेत त्यांनी, परंतु या माध्यमातून सुद्धा अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारे जवळपास 2 तास कवी संमेलन चाललेलं होतं आणि या कवी संमेलनाचे अध्यक्ष होते श्री सुधीर इनामदार गोमेवाडी, प्रसिद्ध गझलकार आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये त्यांची गझल खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली असं म्हणायला हरकत नाही. नासं इनामदारांच्याच गावचे म्हणजे गोमेवाडीचे सुधीर इनामदार सर यांनाही मनापासून धन्यवाद, त्यांचे आभार. यामध्ये सहभागी झालेले कवी रमजान मुल्ला नागठाणे पलूस, शिवाजी मणकर गुरुजी सांगोला, ज्ञानेश डोंगरे सर चोपडी, प्राध्यापक सुभाष कवडे सर भिलवडी, प्राध्यापक संताजी लोखंडे देशमुख, सौ स्मिता शिंदे साळुंखे, श्री दीपक कोळपकर सर, सौ सुचेता देशमुख मॅडम आणि कुमारी स्नेहा नांगरे या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. त्यांनाही मनापासून धन्यवाद, त्यांचे आभार. काल 18 ऑक्टोबर रोजी आपण सरांनी सांगितल्याप्रमाणे बालकांचे व्यासपीठ आयोजित केले होते. यामध्ये लहान मुलांनी वाचलेली जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचा परिचय करून देणं. आपण गेल्या 5-6 वर्षांपासून या पुस्तक वाचन व आकलन स्पर्धांचं आयोजन करतो, पण यावर्षी या कोरोनामुळे आपल्याला प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं नाही, पण या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं साधन आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. आणि या बालकांच्या व्यासपीठाचे अध्यक्ष होते मान्य श्री विठ्ठल मोहिते सर. अत्यंत सुश्राव्य स्वरूपाचं भाषण सरांचं काल सुद्धा अध्यक्ष मार्गदर्शन त्यांचं लाभलेलं होतं. अध्यापक संघाचे ती जिल्हा अध्यक्ष आहे सांगलीचे, त्यांना मनापासून धन्यवाद. या बालवाचकांच्या व्यासपीठामध्ये सहभागी झाले चिरंजीव अथर्व दोडमणी सातारा, कुमारी सुपिन तांबोळे आटपाडी, कुमारी तनिष्ठा गायकवाड शेटपळे, चिरंजीव अभिजित सातपुते दिगंची, कुमारी स्वरा श्रीकृष्ण पडळकर गोमेवाडे, चिरंजीव ओम चिमड इंग्लंड म्हणून हा विद्यार्थी आपल्यासाठी उपलब्ध होता, चिरंजीव दीप दिनेश देशमुख आणि कुमारी स्वराली दीक्षित कलेढोन. आणि सुंदर अशा प्रकारचं सूत्रसंचालन सौ अंजली नामदास मॅडम यांनी याचं केलेलं होतं. मी मिलिंद जोशी सरांना सांगू इच्छितो की सर आत्ताच आपलं जे सत्र सायंकाळचं झालेलं आहे, सकाळच्याही आजच्या सत्रामध्ये सकाळी 10 वाजता आम्ही पुस्तक परिचय व वाचन अनुभव याच आपल्या ग्रुपमध्ये असणारे प्राथमिक शिक्षक आहेत, माध्यमिक शिक्षक आहेत, ज्यांना खऱ्या अर्थानं वाचनाचं महत्व कळालेलं आहे, जगण्याचं जीवनाचं महत्व कळालेलं आहे, अशी माणसं म्हणजे बापूसाहेबांची प्रेरणा म्हणून खऱ्या अर्थानं ही वाचनामध्ये गुंतलेले आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते मान्य श्री प्रसादराव देशपांडे, एक आटपाडीतील प्रतिष्ठित नागरिक आहेत, शेती परिवार कल्याण संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते अतिशय सुंदर असं त्यांनी अध्यक्ष मार्गदर्शन केलं, त्यांनाही मनापासून धन्यवाद. या कार्यक्रमामध्ये धम्मदीप बनसोडे सर, श्री श्रीकांत कुंभार सर, श्री नारायण कदम सर, श्री जगन गुरुकुल सर, कुमारी पल्लवी आणि कुमारी ऋतुजा नामदास याही
या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री आबासाहेब देवकुळे सर यांनी केलेलं होतं. तर आणि आताचा जो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला याचं प्रास्ताविक माझे मित्र दिनेश देशमुख, सुंदर असं सूत्रसंचालन सांगलीला गेले पडळकर सर, पण त्या ठिकाणाहून जिथं असतील तिथून त्यांनी ते सूत्रसंचालन केलेलं आहे. कवडे सर, मान्य बापूसाहेब असतील, आमचे विश्वनाथ जाधव सर असतील, कारंडे सर असतील, लोंढे सर असतील, अशी जी जाणकार मंडळी या परिसरामध्ये आहेत, यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थात ज्या स्थितीत आपण आहोत तिथून सुद्धा आपण लढायला शिकलं पाहिजे. मानदेशी माणूस हा लढणार आहे ही भूमिका निश्चितपणे आपल्याला येताना दिसते. आणि म्हणून हॅलो तांत्रिक बाजू जी आहे या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करत असताना तांत्रिक बाजू जी आहे ते आदरणीय सुधीर लाटणे यांनी सांभाळलेली आहे आणि प्रत्येकाच्या सहकार्याच्या माध्यमातूनच हे 7 दिवसांचा सप्ताह पूर्ण झालेला आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट विना सहकार्याशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही. आणि आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान बापूसाहेब एवढे जर धडाडीचे असते, त्यांचं नेतृत्व आदर्शवत असेल तर खऱ्या अर्थानं आम्हाला सुद्धा ताकद येते, इंच आमची छाती वाढते. आणि खरोखरच जोशी सर आपलं मनोगत जे होतं ते अत्यंत श्रवणीय अशा प्रकारचं होतं आणि सलगपणे एक लयदारपणा, ओघवती शैली, अनेक पुस्तकांचे अनुभव आपण त्या माध्यमातून दिले. हे खरोखर आमच्यासाठी निश्चितच दिशादर्शक होते. मान्य बापूसाहेबांना पुन्हा एकदा शुभेच्छा. या संपूर्ण 7 दिवसांच्या कार्यक्रमांसाठी ज्या ज्या प्रत्येक व्यक्तीचं सहकार्य लाभलेलं आहे, त्यांची मदत मिळालेली आहे, अशा सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि गेल्या 6-7 दिवसांपासून सुरू असलेला हा जो मानदेशातील वाचन संस्कृती भविष्य काळामध्ये वृद्धिंगत होण्यासाठी जो घातला गेलेला विचारांचा जागर आहे, कृतीचा जागर बापूसाहेबांच्या माध्यमातून आहो, तो जागर भविष्य काळामध्ये सुद्धा असाच वाढत राहो अशा प्रकारची शुभेच्छा आपल्या सर्वांच्या आम्हाला आहे. आणि अशा पुढील काळातही आपण सर्वांनी आम्हाला शुभेच्छा द्याव्यात. आणि पुढेच एकदा आमच्या सगळ्या आयोजन टीमचं या ठिकाणी मी आभार मानतो. धन्यवाद. सगळे वक्ते, अध्यक्ष, सहभागी, सर्व श्रोते, श्राव्य सगळ्यांचा आभार मानून आजची ही या ठिकाणी वाचन सप्ताह समारोप समारंभ संपन्न झालेला आहे असं मी माननीय दिनेश देशमुख यांच्या अनुमतीने या ठिकाणी घोषित करतो. धन्यवाद सर.